रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. किती ते दुर्दैवी घटना आहे पहा. आईच्या लेकाच्या मृत्यूची बातमी कळताच आईनं तिथेच प्राण सोडला आणि दोघांना एकाच वेळी दहन देण्यात आलं. किती ऐकून वाईट वाटतंय, परंतु दोघांचाही मृत्यू हा अटॅक येऊन झाला. इचलकरंजी येथील पुजारी माळ्यातील ही सत्य घटना अलीकडेच घडलेली आहे. प्रियतम तेरदाळे असं मृत मुलाचं नाव आहे आणि आईचं नाव आहे शोभा तेरदाळे. किती या तेरदाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. असा इंजिनियर असलेला आपला मुलगा, 30 वर्ष वय फक्त, पाठीमागे पत्नी, एक मुलगा एक मुलगी, आणि मुलगा रात्री 11 वाजता जेवण करून बाहेर शतपावली करून बाहेर बसला असता चक्कर आली त्या मुलाला, खाली कोसळला तो. ती चक्कर आलेली पाहून आई घरातून पळत आली. तिलाही त्या मुलाची तशी अवस्था बघून तिलाही चक्कर आली. म्हणजे मला यातून सांगायचं काय ते पहा, आपलं हृदय जे आहे ते हृदय तुम्ही किती वीक केलंय आणि हार्ट अटॅक येऊन ॲम्ब्युलन्समधून नेताना दोघांचा मुलगा मृत झाला असं कळल्यानंतर आईनेही प्राण सोडला. म्हणजे हृदयाला किती जोरदार स्ट्रोक येऊ शकतो आणि हा स्ट्रोक अवॉइड करण्यासाठी आपलं हृदय किती मजबूत पाहिजे. याच्यासाठी मला या व्हिडिओमधून तुम्ही एवढे व्हिडिओ माझे चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या, अटॅक येऊ नये म्हणून काय करावं, प्रत्येक रोग होऊ नये म्हणून काय करावं, याच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केलेले. लोकांना वाटतं की सरांचे हे व्हिडिओ फालतू आहे. अजिबात फालतू नाही, सत्य बोले माझी वाचा. जर आपलं हृदय स्ट्रॉंग ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा, लसणाच्या 2 पाकळ्या सकाळी जेवणाच्या वेळेला आणि सायंकाळी जेवणाच्या वेळेला खाणं फार महत्त्वाचं आहे, की जेणेकरून हर्टसी अर्जुनाच्या सालीचं जे अर्जुन सालीचं चूर्ण असतं किंवा अर्जुनारिस्ट म्हणून सिरप मिळतो, हा सिरप जर रेग्युलरली प्राशन केला तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला हार्टशी रिलेटेड आजार होत नाही. आणि भगवंताचं नामस्मरण हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला एक ना एक दिवस त्याचं अस्तित्व हे जाणावं लागेल. हे अस्तित्व जे जाणतात ते सर्वाइव्ह होतात. निसर्गामध्ये मनुष्याचा जन्म हा भगवंताच्या नामस्मरणासाठी दिलेला आहे. म्हणून सकाळी उठल्या उठल्या लक्षात ठेवा, ओंकार हे प्राणायाम करावंच, की जेणेकरून हृदयाची गती, हृदय स्ट्रॉंग केलं जातं आणि अनायश आपलं सकाळी सकाळी नामस्मरण होतं, भगवंताचं नाम घेतलं जातं. स्थिती अशी ठेवायची, लक्षात ठेवा, मांडी घालून बसायचं, डोळे बंद करायचे, श्वास घ्यायचा मोठ्यांना. तुमचा जेवढा दम आहे तोपर्यंत सकाळी उठल्या उठल्या सकाळचा विधी उरकल्यानंतर तुम्ही आपल्या शरीरासाठी 2 मिनिटं देऊ शकत नाही. पुन्हा एका नाकाने दोन मिनिटं, हे फक्त 2 व्यायाम करा. कशाला तुम्हाला अटॅक येईल सांगा तुम्ही. याच्यामुळं, या प्राणायाम केल्यामुळं
सहजासहजी भगवंताचं नामस्मरण केलं जातं आणि तुमची सर्व दुःखातून अडचणी हे पहा, भोगतो न घडे संचिता वाचून. आलं का लक्षात? कोणताही भोग असू द्या, तो संचिता वाचून संचित असल्याशिवाय घडत नाही. मग हे उपचार जर तुम्ही करत असाल, रेग्युलरली करत असाल, तुम्ही चॅनल पाहता, सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, आलं का लक्षात? आणि मनुष्याने मनुष्याप्रमाणे किंवा मनुष्याने मनुष्याला मनुष्यासारखं मानावं. आलं का लक्षात? लक्षात ठेवा, पुन्हा एक वाक्य मी सांगतोय, मनुष्याने मनुष्याला मनुष्यासारखं मानावं. त्या मनुष्यामध्ये जर भगवंत पाहिला, कोणाशी वैर नाही तर तुम्हाला या मृत्यू लोकातून आनंद समाधान याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आता भोग सुख दुःख हे प्रत्येकाला आहे, देवादिकांना भोग चुकला नाही. तुम्ही आम्ही साधी सोपी माणसं आहे. बरं, देव जे होते, आता प्रभू रामचंद्र मानव देह धारण करूनच जन्माला आले होते. मग त्यांच्याबद्दल फक्त धर्म धर्म करून ओरडणारे भरपूर जण आहे, परंतु त्यांचं पावित्र्य, त्यांचं आचरण एक जण तरी आचरणात आणतोय का? कमीत कमी उत्सव तर आपण संस्कृतीचे साजरे करतो का? त्याला फार महत्त्व आहे. लक्षात ठेवा. तुम्ही मला आज वाईट म्हणाल, परंतु तुम्हाला एकदा का होईना जन्म झालाय, मृत्यू होईपर्यंत भगवंताचं अस्तित्व हे मानावं लागेल. तुम्ही शिक्षण घेऊन कितीही उच्च व्हा, अगदी शिक्षण घेऊन एवढ्या उंच तुम्ही पोचावं की ज्या उंचीवरून आपल्याला सर्व जगाकडे पाहता येईल. आपल्याकडे पाहण्यासाठी मोठं नाही व्हायचं, आपल्याला सर्व जगाकडे पाहता येईल. समजलं तर माऊलीनं घ्या समजून. आणि उपचार वेगवेगळ्या चॅनलवरती दिलेले आहे. सांगणं हे माझं कार्य आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. शेवटी तुमची इच्छा आहे. भगवंत तुम्हाला ज्या पद्धतीने इच्छा देईल त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घ्या. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.